tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. अपेक्षा होती 6 वाजता पहिला चेंडू पडेल, मात्र 7:30 च्या नंतर ऑन साइडला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये स्वतः फील्ड केला जातोय. कैवल्य याच्याकडनं चेंडूची अडवणूक केली जाते. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. शफल केल्याचा प्रयत्न, कॉटन बॉल आणि जबरदस्त या संघाच्या संघनायकाने लगेच नाणेफेक झाली. कैवल्य पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ स्पेस, चेंडूची थोडीशी गती कमी. ऑन साइडला दुसऱ्या घातक प्रयत्न होते, मिस फील्ड होते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. क्रिकेटमध्ये अशुभ या संघाला किती धावांना रोखण्याचा प्रयत्न कैवल्य करतोय. ऑन साइडला स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय, घातक होऊ शकते, गडी बाद होण्याची शक्यता आणि गडी बाद. 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, कव्हर रिझन मध्ये ढकलून देण्याचा. एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू ऑफ साइडला, चेंडू एकच धाव पूर्ण करतोय. एका धावाने षटक संपटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कैवल्य हाताळतोय, चेंडूला लॉफ केला. चेंडू लॉंग ऑफ मध्ये, फेकी व्यवस्थित येत नाही, चेंडू चांगल्या रीतीने कलेक्ट. हो, जबरदस्त डिलिव्हरी होती, अप्रतिम गोल. स्ट्राइक एंडला पुढचा चेंडू कव्हर रिझन मध्ये, चेंडू अडवला जातो. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, फेकी व्यवस्थित येत नाही करतोय फलंदाजाला. आणि नक्कीच साईनाथ स्पोर्ट्स हा संघ नक्कीच दडपणाखाली येतोय, दबावाखाली येतोय. झेलचं परिवर्तन होतोय की नाही पाहायचं आणि गडी बाद. तर मात्र वर्णी लागली जाते ती कैवल्य याची. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पॉइंट मध्ये अडवला जातोय. दुसऱ्या धाव घेण्याचा घातक प्रयत्न, फेकी व्यवस्थित येते आणि गडी बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपात. आणि 30 धावांच्या आत या संघाला रोख